श्री स्वामी समर्थ. मकर राशी. ब्रह्मांडाच्या हालचाली आता अशा वळणावर येऊन ठेपल्या आहेत की जिथून परतीचा मार्ग नाही. साक्षात परमेश्वराचे स्मरण करून काळजाचा थरकाप उडणारी एक भविष्यवाणी वर्तवली आहे. तुमच्या नशिबाचा बंद कपाटाची किल्ली आता अशा एका ग्रहाच्या हातात आहे जो एका क्षणात राजाला रंक आणि रंकाला राजा बनवतो. हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सस्पेन्स घेऊन येत आहे. तुमचा हा संघर्ष तुम्हाला धुळीला मिळवणार की तुमच्यासाठी सोन्याचे सिंहासन तयार करणार, हे रहस्य जाणून घेण्यासाठी काळजावर दगड ठेवून ही माहिती ऐका. मकर राशी. येणारे 126 दिवस तुमच्यासाठी केवळ काळच नाही तर एक अदृश्य सापळा बनून येत आहेत. राहूने तुमच्या धनस्थानात आणि वाणीच्या स्थानी असे काही जाळे विणले आहे की तुमच्या साध्या बोलण्यामुळे ही युद्धाची ठिणगी पडू शकते. पण याच भयान अंधारात एक सुवर्ण संधीची चमकही दडलेली आहे. जर तुम्ही राहूच्या या चक्रव्यूहातून सही सलामत बाहेर पडला तर तुमचा मोठा विजय अटळ आहे. हा विजय असा असेल ज्याची चर्चा पुढील 7 वर्षे समाज आणि कुटुंबात होत राहील. मकर राशी. ही भविष्यवाणी म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाही तर स्वामींच्या दरबारातून आलेला एक गंभीर इशारा आहे. तुमच्या शत्रूंनी तुमच्यासाठी खड्डा खणून ठेवला आहे, पण त्याचवेळी नशिबाने तुमच्यासाठी गुप्त धनाचा आणि यशाचा दरवाजाही उघडला आहे. तुम्ही त्या दरवाजापर्यंत पोहोचणार की शत्रूच्या खड्ड्यात पडणार? प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही भविष्यवाणी नक्कीच ऐका. मकर राशी. आकाशात ग्रहांची अशी काही युती आहे की जिथून तुमच्या नशिबाचा एक नवा आणि रहस्यमयी अध्याय सुरू होत आहे. मायावी राहू आता तुमच्या राशीच्या दुसऱ्या भावात म्हणजेच धन आणि कुटुंबाच्या स्थानी अत्यंत प्रबळ झाला आहे. हा असा काळ आहे जिथे तुम्हाला वाटेल की वादळ जवळ येत आहे, पण अत्यंत महत्त्वाची आणि पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे हे वादळ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर तुमच्या मार्गातील अडथळे उडवून लावण्यासाठी आले आहे. तुमची सोन्याची लंका उभारण्याची तयारी आता राहूने सुरू केली आहे. मकर राशी. या 126 दिवसांच्या चक्रव्यूहात एकीकडे भीतीचे सावट असले तरी दुसरीकडे अकस्मात धनलाभाचा एक प्रचंड मोठा योग जुळून येत आहे. जे धन वर्षानुवर्षे कुठेतरी अडकले होते किंवा ज्या मालमत्तेचा वाद सुरू होता तिथे अचानक तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. हा राहू तुम्हाला अशा ठिकाणाहून पैसा मिळवून देईल ज्याची तुम्ही आशा सोडून दिली होती. तुमच्या आयुष्यात येणारा हा आर्थिक बदल इतका वेगवान असेल की तुमच्या शत्रूंनाही तुमच्या प्रगतीचा अंदाज लावता येणार नाही. हा काळ तुम्हाला 0 ते 20 असा प्रवास घडवून आणण्यासाठी सज्ज झाला आहे. मकर राशी. हा शब्द लक्षात ठेवा. विजयाचा आगाज हा नेहमी संघर्षाच्या गर्भातूनच होतो. राहूचे हे प्रगटीकरण तुमच्यासाठी एक संरक्षक कवच ठरणार आहे. जरी तुम्हाला सुरुवातीला थोडा तणाव जाणवला तरी स्वामींच्या कृपेने या राहूची दृष्टी तुमच्या शत्रूंना नामोहरम करेल. तुमच्या प्रगतीत आडवे येणारे लोक आपोआप बाजूला होतील आणि तुम्हाला यशाचा मार्ग मोकळा मिळेल. हा संघर्ष तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुम्हाला विजेता म्हणून जगासमोर सिद्ध करण्यासाठी आहे. स्वामींवर विश्वास ठेवा, कारण हे 126 दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे सुवर्णयुग घेऊन येत आहे. ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढचे भाग तुमच्या विजयाची निश्चिती करणार आहेत. मकर राशी. भविष्यवाणीचा हा दुसरा टप्पा तुमच्या काळजाची धडधड वाढवणारा आहे. तुमच्या राशीच्या धनस्थानात बसलेला राहू आता आपल्या मायावी शक्तीने कुबेराचा खजिना उघडणार आहे. पण सावधान, या काळात तुमच्याकडे येणारा पैसा हा एखाद्या मृगजळासारखा असू शकतो. लांबून तो खूप आकर्षक वाटेल, पण जवळ गेल्यावर तो केवळ भ्रम तर ठरणार नाही ना. अचानक मोठ्या रकमेचे आगमन होणे किंवा लॉटरी, शेअर्स आणि अनपेक्षित मार्गाने धनप्राप्ती होणे ही या 126 दिवसातील सर्वात मोठी पॉझिटिव्ह घटना असेल. मात्र हे धन जितक्या वेगाने येईल तितक्याच वेगाने ते जाण्याचेही मार्गही राहू तयार करून ठेवेल. मकर राशी. या भागात गुरुजीने एक अत्यंत गुप्त आणि सकारात्मक संकेत दिला आहे. जर तुमची काही आर्थिक कामे सरकारी दरबारी किंवा बँकेत अडकली असतील तर या काळात जिथे एखादा चमत्कार घडल्यासारखे तुमचे काम मार्गी लागेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेलच, पण त्यासोबतच समाजात तुमचे वजन वाढेल. हा काळ तुम्हाला लखपती बनवण्याची क्षमता ठेवतो, पण तिथेच राहूची एक भीतीदायक अट आहे. जर तुम्ही हा पैसा चुकीच्या मार्गाला लावलात किंवा अति आत्मविश्वासात येऊन उधळपट्टी केली तर लक्ष्मी पाठ फिरवायला वेळ लावणार नाही. हा काळ तुम्हाला श्रीमंतीच्या शिखरावर नेण्यासाठी आला आहे. फक्त तुम्हाला त्या संपत्तीचा मान राखता आला पाहिजे. मकर राशी. या 126 दिवसात तुम्हाला गुंतवणुकीच्या अशा काही संधी मिळतील ज्या तुमच्या भविष्याची दिशा बदलून टाकतील. एखादी जुनी मालमत्ता विकून तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो
किंवा वडिलोपार्जित संपत्तीचा जो लाभ आतापर्यंत नाकारला गेला होता तो अचानक तुमच्या पदरात पडेल। ही तुमची बडी जीत आहे। पण लक्षात ठेवा, राहू तुमच्या बुद्धीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करेल। पैसा आल्यावर अहंकार वाढू देऊ नका, अन्यथा तोच पैसा विनाशाचे कारण ठरू शकतो। स्वामींच्या कृपेने हा धनाचा ओघ तुमच्या घरी सुख समृद्धी घेऊन येईल, पण त्यासाठी तुम्हाला सावध राहणे गरजेचे आहे। या विजयाचे रहस्य अधिक गडद होत आहे, त्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहत राहा। मकर राशी, भविष्यवाणीचा हा तिसरा भाग तुमच्या अस्तित्वाच्या सर्वात संवेदनशील पैलूवर प्रकाश टाकणार आहे। राहू आता तुमच्या राशीच्या दुसऱ्या घरात म्हणजेच वाणीस्थानावर स्वार झाला आहे। एक इशारा आहे की या काळात तुमच्या जिभेवर साक्षात राहूचा ताबा असेल। तुमची वाणी ही आता केवळ संवाद उरली नसून ती एक दुधारी तलवार बनली आहे। तुमच्या साध्या बोलण्याच्याही समोरच्या व्यक्तीवर असा काही विपरीत परिणाम होईल की वर्षानुवर्षाची रक्ताची नाती एका क्षणात तुटून पडतील। तुम्ही सत्य बोलत असूनही ते इतके जहाल असेल की लोक तुम्हाला शत्रू मानू लागतील। हा काळ तुमच्या संयमाची अत्यंत कठोर परीक्षा घेणारा ठरणार आहे। मकर राशी, या भयानक इशाऱ्यासोबतच एक अत्यंत पॉझिटिव्ह आणि प्रभावी बाजूही मांडली आहे। जर तुम्ही तुमच्या वाणीवर ताबा मिळवलात तर याच वाणीच्या जोरावर तुम्ही अशक्य वाटणारी कामे सहज साध्य करून घ्याल। राहूची ही ताकद तुम्हाला वाक्चातुर्य देईल। जे लोक मार्केटिंग, वकिली किंवा राजकारणात आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णयुग ठरेल। तुमच्या शब्दांमध्ये अशी एक जादू निर्माण होईल की लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचे म्हणणे मान्य करतील। ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे। जिथे मोठे आर्थिक व्यवहार अडकले आहेत तिथे केवळ तुमच्या गोड बोलण्याने तुम्ही विजय खेचून आणू शकाल। मकर राशी, वर्तवलेली ही भविष्यवाणी एक गंभीर सस्पेन्स उघड करते। तुमचा एक चुकीचा शब्द तुम्हाला धुळीला मिळवू शकतो, तर तुमचे मौन तुम्हाला सिंहासनावर बसवू शकते। या 126 दिवसात राहू तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला राग येईल अशा परिस्थिती निर्माण करेल, पण तुम्हाला तिथेच जिंकायचे आहे। जो जातक या काळात कमी बोलेल आणि गोड बोलेल त्याच्यासाठी राहू स्वतः यशाचे दरवाजे उघडेल। कौटुंबिक कलह शांत करण्यासाठी आणि समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी हीच ती वेळ आहे। पण लक्षात ठेवा, शत्रू तुमच्या शब्दांचीच वाट पाहत तपून बसला आहे। त्यामुळे सावध राहण्यासाठी आणि पुढील विजयाचा मार्ग जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा। मकर राशी, चौथा भाग ऐकताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। राहूची 5वी दृष्टी आता तुमच्या 6व्या भावावर म्हणजे शत्रुस्थानावर पडले आहे। हा असा काळ आहे जिथे तुमच्या पाठीमागे कारस्थानांचे जाळे विणले जात आहे। तुमचेच काही जवळचे लोक जे तुमच्यासोबत हसून बोलतात तेच आता तुमच्या प्रगतीवर जळू लागले आहेत। हे गुप्त शत्रू तुम्हाला मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करतील। एखादा जुना वाद किंवा कोर्ट कचेरीचे प्रकरण पुन्हा उफाळून वर येऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला वाटेल की चहूबाजूनी संकटाने घेरले आहे। मकर राशी, पण थांबा, या भयान अंधारात एक अत्यंत पॉझिटिव्ह आणि विजयाचा असा संकेत दिला आहे जो ऐकून तुमचे शत्रू आता थरथर कापतील। राहूची ही दृष्टी तुमच्यासाठी शत्रुहंता योग निर्माण करत आहे। याचा अर्थ असा की तुमचे शत्रू तुमच्यासाठी जो खड्डा खणतील त्यात ते स्वतः जाऊन पडणार आहेत। तुम्हाला त्यांच्याशी लढण्याचीही गरज पडणार नाही। नियती आणि राहू स्वतःच त्यांना धडा शिकवतील। जे लोक तुमच्या बदनामीचा कट रचत होते त्यांचे चेहरे आता समाजासमोर काळे होणार आहेत। हा तुमच्यासाठी एक मोठा नैतिक विजय असेल, ज्यामुळे तुमचा दबदबा पूर्वीपेक्षा कैक पटीने वाढणार आहे। या 126 दिवसात एक अद्भुत चमत्कार घडताना तुम्हाला दिसेल। तुमच्या प्रगतीत जे अडथळे होते ते एखाद्या वाळूच्या किल्ल्याप्रमाणे कोसळून पडतील। आरोग्यविषयक जुन्या तक्रारींमधून तुमची सुटका होईल आणि तुम्हाला एक नवीन ऊर्जा जाणवेल। जरी शत्रू प्रबळ वाटत असले तरी स्वामी समर्थांची अभय कवच तुमच्या पाठीशी आहे। हा काळ तुम्हाला निर्भय बनवण्यासाठी आला आहे, मात्र गाफील राहू नका। शत्रूंच्या हालचालींवर बारीक नजर ठेवा आणि स्वामींच्या नामाचा जप सुरू ठेवा। तुमच्या विजयाची ही गाथा आता एका निर्णायक वळणावर आली आहे। त्यामुळेच पुढचे 2 भाग आणि गुरुजींनी सांगितलेले उपाय जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी ऐका। तुमच्या करिअरमध्ये एक प्रचंड मोठा भूकंप घडवून आणणार आहे, पण हा भूकंप विध्वंसक नाही तर नवनिर्माण करणारा असेल। राहूची 9वी दृष्टी आता तुमच्या कर्मभावावर पडली आहे। नोकरी आणि व्यवसायाचे क्षेत्र आता एखाद्या युद्धभूमीसारखे तापणार आहे। या काळात तुम्हाला अशा काही ऑफर्स मिळतील ज्यावर विश्वास बसणे कठीण जाईल, पण सावधान, राहू हा मायावी आहे। तो तुम्हाला अशा काही प्रलोभनामध्ये अडकू शकतो जिथे वरून सर्व काही सोन्यासारखे चकाकेल, पण आत मात्र काळोख असू शकतो। चुकीच्या निर्णयामुळे तुमची वर्षानुवर्षांची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते। मकर राशी, या भीतीदायक इशाऱ्याच्या पलीकडे एक अत्यंत सकारात्मक आणि जबरदस्त संधी तुमची वाट पाहत आहे। जे जातक गेल्या अनेक वर्षांपासून
एकाच जागी थांबले होते किंवा ज्यांच्या कष्टांचे फळ इतरांना मिळत होते त्यांच्यासाठी आता न्यायाचा काळ आला आहे. नोकरीमध्ये अचानक तुमची बदली अशा ठिकाणी होईल जिथे तुम्हाला अधिकार आणि मानमत्राप दोन्ही मिळतील. जर तुम्ही बेरोजगार असाल तर या 126 दिवसात तुम्हाला अशी नोकरी मिळेल जी तुमच्या स्वप्नांच्या पलीकडची असेल. व्यवसायात एखादा असा टेंडर किंवा अशी मोठी डील तुमच्या खिशात येईल ज्यामुळे तुमच्या स्पर्धकांचे धाबे दणाणतील. हा तुमच्या कर्माचा खरा धुमाकूळ असेल. मकर राशी, या काळात तुमची निर्णय क्षमता हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. राहू तुम्हाला शॉर्टकट वापरून झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवेल, पण तिथेच तुम्हाला स्वतः सावरायचे आहे. जे जातक प्रामाणिकपणे आणि स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवून पुढे जातील त्यांना या जगात कोणीही पराभूत करू शकणार नाही. परदेश गमनाचे योग किंवा मोठ्या कंपन्यांकडून बोलावणे येणे हे या 126 दिवसाची मुख्य वैशिष्ट्य असेल. तुम्ही आता साधे राहिला नसून एक ब्रँड बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहात. मकर राशी, या भयानक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर साक्षात अक्कलकोटचे स्वामी समर्थांचे अभयकवच तुमच्यासाठी सक्रिय झाले आहे. ही सर्वात मोठी सकारात्मक बातमी आहे. ज्यांच्या मुखात श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे त्यांच्यासाठी हा राहू विनाशाचा ग्रह न राहता प्रगतीचा सारथी बनेल. ही 126 दिवसांची लढाई संपताना तुमच्या हातात केवळ यशच नसेल तर समाजात एक असे स्थान असेल ज्याची लोक मिसाल देतील. तुमचा मोठा विजय आता तुमच्या उंबरठ्यावर उभा आहे. जुन्या सर्व कटकटी, कोर्ट केसेस आणि आर्थिक तंगीचा काळ कायमचा संपून तुमच्या आयुष्यात सुवर्ण युगाची पहाट होणार आहे.